मुंबईमध्ये नारी शक्ती विचार मंचच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। विकसित भारताकडे वाटचाल महिलांचं योगदान महत्त्वाचं आहे। डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू होणार आहे आणि 2029 पासून महिला आरक्षण लागू होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेत। दरम्यान मनमोहन सिंग यांच्या काळात विधेयक आलं, मात्र त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव पाहायला मिळाला असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस सरकारवर निशाणा साधण्यात आलेला आहे। तर महायुती सरकारनं राज्यात महिलांना योग्य सन्मान दिल्याचंही मुख्यमंत्री म्हटले। भारताच्या इतिहासामध्ये आता येऊ घातलेलं हे जे विधेयक आहे हे एक प्रकारे ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मूव्हमेंट म्हणतो अशा प्रकारची अवस्था आहे, ज्यातनं पुढच्या शेकडो वर्षाचं देशाचं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक भविष्य हे पूर्णपणे बदलणार आहे। यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाले, परंतु पुरुषांनीच ते प्रयत्न हाणून पाडले आणि अनेक पक्ष असे होते की ज्या पक्षांनी त्या ठिकाणी त्याला समर्थन देण्यास नकार दिला। मला आठवतं की ज्यावेळी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी समर्थपणे तिसऱ्यांदा पूर्ण ताकद लावून त्या ठिकाणी हे बिल पास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी 23 पक्षांचं सरकार होतं। त्या सरकारमधलेही काही पक्ष यांनी विरोध केला आणि मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही। नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगजींनी प्रयत्न केला आणि त्यावेळी खरं म्हणजे मेजॉरिटी होती, पण एक प्रकारे ज्याला आपण इच्छाशक्ती म्हणतो त्याचा कुठेतरी अभाव होता आणि ते बिल पास झालं नाही। महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यावर पहिल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पहिल्या महाराष्ट्राच्या डीजीपी, पहिल्या महाराष्ट्राच्या फॉरेस्ट चीफ, पहिल्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त, या सगळ्या पदांवर आज महिला, आणि त्या काही आमच्या शिफारसीने नाही, त्यांच्या सक्षमतेने त्या पदापर्यंत पोहोचल्या। आम्ही केवळ यापूर्वीही सक्षम महिला होत्या, पण दुर्दैवाने त्यांना ती पदं नाकारली जायची। आता ते दालन खुलं झालं आणि ती पदं त्यांना मिळतायत आणि अतिशय उत्तम काम या सगळ्या आमच्या महिला अधिकारी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतायत।